साधारणपणे 1 एकर आंबा लागवडीसाठी 3 टन सेंद्रिय खत किंवा शेणखत याचा वापर केला पाहिजे। शेणखतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव होतो, म्हणून हुमणीसाठी जर तुम्हाला शक्य झालं तर मेटारायझियम 3 किलो या शेणखतामध्ये मिक्स करा आणि त्याच्यानंतर ते मातीमध्ये मिसळा आणि बेड भरून घ्या। हा सगळ्यात चांगला पर्याय त्याच्यामधला आहे। जे खत आपण भरतोय ते खत भरल्याच्या नंतर वरचा जो बेड तयार होणार आहे त्या बेडमध्ये रासायनिक खताची मात्रा थोड्याफार प्रमाणात असावी, म्हणून सुपर फॉस्फेट 4 बॅग, 1 पोतं युरिया, 1 पोतं पोटॅश हे 5-6 बॅग एकत्र करायच्या। 1 एकर क्षेत्रावरच्या बेडमध्ये ते मिक्स करायचं आणि त्या पद्धतीनं नंतर मग हे हरवलं की एक वेळेस ड्रिपने पूर्ण बेड भिजवायचा आणि नंतर लागवड करायची। लागवड करायला कुठलीही गडबड करायची नाही। 15 जुलैच्या आतमध्ये फळबागेची लागवड नको आहे। त्याचं कारण एक आहे की तापलेल्या जमिनीवर वरून पाऊस पडला की जमीन जास्त तापते आणि त्या खोडाला चरका पडतो आणि हा चरका पडल्यामुळं ते झाडं मरण्याची शक्यता वाढते, म्हणून जमीन थोडी थंड होऊ द्यायची आणि त्याच्यानंतर लागवड करायची। हा सगळ्यात महत्त्वाचा बेस आहे। लागवडीसाठी आंब्यामध्ये जे अंतर आहेत 14x7 आहे, 10x5 आहे, 15x7.5 आहे, या अंतरावर आपल्याला लागवड करता येईल। हे जे कमी जे अंतराचं आहे त्याची दिशा ही दक्षिणोत्तर असावी, तुमच्या अंतरमशागत ही दक्षिणोत्तर चालावी, हा त्याच्यातला बेस आहे। या दृष्टीनं जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करा, बेड करा। खड्डा खांदण्यापेक्षा बेड केलेला कधीही फायदेशीर आहे। बेड करून लागवड करा, तुमच्या झाडाला कुठेही इजा होणार नाही याची दक्षता आपण घेऊया। धन्यवाद। शेती मातीचे बोल आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो, बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका। पुढील भाग लवकरच।